नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी विनोद बांधनकर. शेतकरी मित्रांनो, उन्हाळी भुईमूग बियाण्याची ऑनलाईन नोंदणी महा-डी-बी-टी पोर्टलवर कशी करायची या संदर्भातला व्हिडिओ मी या अगोदर चॅनलवर टाकलेला आहे. तो व्हिडिओ बघून कदाचित बऱ्याच शेतकऱ्यांनी उन्हाळी भुईमूग बियाण्याकरता ऑनलाईन नोंदणी महा-डी-बी-टी पोर्टलवर केलेली असेल. आता त्या शेतकऱ्याकरता ही बातमी या ठिकाणी आहे. त्या अगोदर या चॅनलवर आपण नवीन असाल तर या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर काय आहे महत्त्वपूर्ण माहिती ते आपण या ठिकाणी बघूया. सन 2025-26 मध्ये राष्ट्रीय खाद्य तेल अभियानांतर्गत तेलबिया तिन्ही प्रवर्गासाठी सर्वसाधारण अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती दुसऱ्या हप्त्याचा केंद्र हिस्सा व समरूप राज्य हिस्सा वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासनाचा दिनांक 29 डिसेंबर 2025 चा हा महत्त्वपूर्ण जी-आर. शेतकरी मित्रांनो, शासन निर्णयामध्ये सांगण्यात आलेले आहे, सन 2025-26 साठी राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत तेलबिया तिन्ही प्रवर्गासाठी एकूण ₹60,950.35,335 लाख केंद्र हिस्सा, यामध्ये 4,170.21,200 लाख व राज्य हिस्सा ₹2780.14,135 लाख निधीस वित्तीय मान्यता देऊन या शासन निर्णयाद्वारे आयुक्त कृषी पुणे यांना सदर निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. म्हणजे शेतकरी मित्रांनो, केंद्र व राज्य सरकार दोन्ही मिळून 6,950.35,335 लाख रुपये एवढा निधी महाराष्ट्र राज्य आयुक्त कृषी पुणे यांना या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. सदर अभियानांतर्गत तिन्ही प्रवर्गाकरता म्हणजे सर्वसाधारण, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यामध्ये केंद्र व राज्य हिश्श्याचे प्रवर्गनिहाय निधी वितरण खालील टेबलमध्ये या ठिकाणी दिलेले आहे. मुद्दा नंबर 5 मध्ये केंद्र शासनाने सदर अभियानांतर्गत विहित केल्याप्रमाणे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व महिला शेतकरी लाभार्थ्यांना सदर योजनेत लाभ देण्यात यावा. मुद्दा नंबर 6 मध्ये सदर अभियानाच्या विविध घटकांतर्गत लाभार्थी शेतकरी निवडतेवेळी अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना व सदर शेतकऱ्यांच्या गटांना प्राधान्य देण्यात यावे. तसेच शेतकऱ्याचे अर्ज मागवून पारदर्शक पद्धतीने लाभार्थ्यांची निवड करावी. मुद्दा नंबर 7 या शासन निर्णयान्वये उपलब्ध करून देण्यात आलेल्या निधीचा तात्काळ विनियोग करण्यात यावा. तसेच निधी विनियोगाच्या अनुषंगाने संचालक विस्तार व प्रशिक्षण यांनी वेळोवेळी उपयोगिता प्रमाणपत्र शासनास सादर करावे. म्हणजे शेतकरी मित्रांनो, आपण या ठिकाणी मुद्दा 5, 6 आणि 7 या ठिकाणी बघितला. मुद्दा 5 म्हणजे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व महिला शेतकरी लाभार्थ्यांना सदर योजनेअंतर्गत लाभ देण्यात यावा असे या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे. मुद्दा नंबर 6 मध्ये या ठिकाणी शेतकरी निवडतेवेळी अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना या ठिकाणी प्राधान्य या ठिकाणी देण्याचे सांगण्यात आलेले आहे आणि शेतकऱ्याचे अर्ज मागून घेताना पारदर्शकता पद्धतीने या ठिकाणी लाभार्थ्याची निवड करावी असे या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे. तसेच मुद्दा नंबर 7 मध्ये या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेला निधी तत्काळ विनियोग करण्यात यावा असे या ठिकाणी आदेश या ठिकाणी देण्यात आलेले आहे. म्हणजे हा 29 तारखेचा हा जी-आर आहे, 29 डिसेंबरचा. तर कदाचित 30 डिसेंबर पासून या जी-आरची अंमलबजावणी या ठिकाणी सुरू होईल आणि लवकरात लवकर शेतकऱ्यांना, ज्या शेतकऱ्यांनी महा-डी-बी-टी पोर्टलवर उन्हाळी भुईमूग लागवडीकरता ऑनलाईन नोंदणी केलेली आहे, त्या शेतकऱ्यांना या ठिकाणी एकतर निधी उपलब्ध करून देण्यात येईल किंवा बियाणे या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येईल असे या ठिकाणी यांच्या जी-आरनुसार या ठिकाणी सांगण्यात येत आहे. मुद्दा नंबर 12 या ठिकाणी बघूया शेतकरी मित्रांनो. संबंधित जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी, तालुका कृषी अधिकाऱ्यांनी अभियानाकरता लाभार्थ्यांची निवड करून अभियानांतर्गत समाविष्ट कार्यक्रम राबविण्याच्या दृष्टीने लाभार्थ्यांची यादी तालुका स्तरावर संकलित करावी. सदर यादीमध्ये शेतकऱ्याचे नाव, गाव, सर्वे नंबर, गट नंबर या बाबीसह मोबाईल नंबर, दूरध्वनी क्रमांक, बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक इत्यादी बाबतच्या माहितीचा अंतर्भाव असावा. त्याचप्रमाणे अभियानांतर्गत निवडण्यात आलेल्या लाभार्थ्यांची यादी निधी प्राप्त झाल्यापासून 15 दिवसांमध्ये कृषी विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांची या ठिकाणी राहील. त्यानंतर मुद्दा नंबर 13 मध्ये सदर लाभार्थ्याच्या यादीनुसार सर्व लाभार्थी शेतकऱ्यांच्या शेतावर हाती घेण्यात आलेल्या कार्यक्रमाची प्रत्यक्ष तपासणी त्या गावातील कृषी सहाय्यकांनी करायची असून त्याने आपला अहवाल तालुका कृषी अधिकाऱ्यामार्फत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना सादर करावयाचा आहे.
त्याचप्रमाणे कृषी सहाय्यकाचे अहवाल प्राप्त होताच सदर कार्यक्रमांतर्गत राबवण्यात आलेल्या कामाच्या पर्यवेक्षीय तपासणीचे उचित प्रमाण संचालक विस्तार व प्रशिक्षण यांनी मार्गदर्शक सूचनेमध्ये विहित करावे. अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो, हा आपण या ठिकाणी जी आर बघितला. यावरून आता लवकरच शेतकऱ्यांना उन्हाळी भुईमूग बियाण्याची ज्यांनी ऑनलाईन नोंदणी केलेली आहे त्यांना लवकरात लवकर या ठिकाणी एकतर निधी उपलब्ध त्यांच्या बँक खात्यामध्ये निधी या ठिकाणी जमा होईल किंवा त्यांना बियाणे या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येईल. जी आर मध्ये या ठिकाणी बँकेची माहिती या ठिकाणी मागण्यात आलेली आहे. म्हणजे निश्चितच तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी रक्कम या ठिकाणी जमा करण्यात येईल. यामध्ये कमीत कमी 20 गुंठे ते जास्तीत जास्त 1 हेक्टर पर्यंत या ठिकाणी मर्यादा घालून देण्यात आलेली आहे. त्याप्रमाणे ज्या शेतकऱ्याची जशी जमीन या ठिकाणी असेल त्याप्रमाणे त्यांना त्यांचे अनुदान या ठिकाणी त्यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी जमा होईल. अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो, हा होता उन्हाळी भुईमूग अनुदान मंजुरात बाबतचा महत्त्वपूर्ण जी आर. असेच नवनवीन महत्त्वपूर्ण माहिती करता या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या शेतकरी मित्रमंडळींना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. जय जवान, जय किसान.